परंतु वन विभाग याच्याकरता काय झोपा काढताय का? तुमचे आरेपो कुठे आहेत? तुमचा वनपाल काय करतोय? 131 अतिशय गंभीर प्रश्न आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेली ही 150-200 एकरची जागा तुमचे लोक काय करतात? वनपाल आणि वनरक्षक त्या ठिकाणी काय करतोय? गेल्या अनेक वर्षापासून जर ह्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत तुमच्याकडे, त्याचा अपर जिल्हाधिकारी महोदयांनी त्या वनपट्ट्याच्या आदेशाचं काम केलेलं आहे. जर एवढं सगळं झालं तर तुमच्याकडनं अतिक्रमण निघत नाही. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया. सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं. बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक. हेलो दोस्तों, अब तक न्यूज इंडिया में आपका स्वागत है। मालेगांव तालुका के दसानी गांव में वन भूमि यानी फॉरेस्ट लैंड पर हो रहा है अवैध कब्जा और बढ़ते प्रदूषण का मामला गर्माता जा रहा है। दसानी ग्राम पंचायत के सरपंच वेदिका हितेश पवार ने इस संबंध में वन विभाग और प्रशासन को पत्र लिखकर सख्त कार्रवाई करने की मांग की है। सरपंच द्वारा दी गई जानकारी के अनुसार दसानी गांव के गढ़ नंबर 131 की जमीन मूल रूप से वन विभाग की है, लेकिन पिछले कुछ समय से यहाँ कई अवैध व्यवसायिक निर्माण और फैक्ट्रियां खड़ी हो गई हैं। इनमें प्रमुख रूप से प्लास्टिक रिसाइकलिंग यानी गिट्टी कारखाने और एल्डो ऑयल कारखाना शामिल है। इन फैक्ट्रियों से निकलने वाले धुएं, धूल, दुर्गंध और प्लास्टिक के कचरे की वजह से गांव वालों का जीना मुहाल हो गया है। ग्रामीणों ने शिकायत की है कि इससे उनके स्वास्थ्य पर बुरा असर पड़ रहा है और पर्यावरण भी प्रदूषित हो रहा है। सरपंच ने अपने पत्र में प्रशासन से निम्नलिखित 9 बिंदुओं पर तुरंत कार्रवाई करने को मांग की है। जैसे गढ़ नंबर 131 पर चल रहे उन सभी कारखाने और निर्माणों को तुरंत हटाया जाए जिनके पास वैध कानूनी अनुमति नहीं है। सरकारी रिकॉर्ड के आधार पर वन भूमि की सीमाओं को निश्चित करने के लिए संयुक्त सर्वे और पंचनामा किया जाए। वन भूमि के पुराने आवंटन या पट्टों की बारीकी से जांच हो। अगर जमीन का इस्तेमाल नियमों के खिलाफ हो रहा हो तो उसे सरकार वापस कब्जे में ले ले। प्रदूषण नियंत्रण बोर्ड यानी MTCB की मदद से इलाके में फैल रहे प्रदूषण की जांच की है। पूरी जमीन को खाली करवा कर वहाँ सुरक्षा के लिए कंपाउंड यानी बाड़ लगाई जाए और बड़े पैमाने पर वृक्षारोपण यानी वनीकरण किया जाए ताकि भविष्य में फिर से यहाँ कोई कब्जा ना हो सके। ये मांग पत्र केवल वन विभाग को ही नहीं बल्कि उप विभागीय अधिकारी प्रांत तहसीलदार, मालेगांव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल और गढ़ विकास अधिकारी यानी BDO को भी भेजा गया है। सरपंच का कहना है कि यह मामला सीधे तौर पर गांव के स्वास्थ्य और पर्यावरण से जुड़ा है, इसलिए प्रशासन को बिना किसी देरी के कानूनी प्रक्रिया के तहत मालेगाव तालुक्यातील दसाने या गावातील वन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे। तसेच ही बेकायदेशीर वाटप असलेली वन जमीन हिचा देखील वनेतर कामासाठी होणारा वापर, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न या सगळ्यावर दसाने ग्रामस्थांनी वारंवार सन्माननीय उपविभागीय अधिकारी, सन्माननीय अपर जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय प्रादेशिक संचालक प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच इतर सर्व शासकीय अधिकारी त्याचबरोबर मालेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु दसाने ग्रामस्थांना आजपर्यंत वन जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून मिळालं नाही। त्याच्यामुळे आज वन विभागाच्या सन्माननीय सहाय्यक वन संरक्षक श्रीमान तनपुरे साहेब यांच्याकडे आज दसाण्याच्या माजी सरपंच यांच्या नेतृत्वाखाली दसाण्याच्या ग्रामस्थांचं संपूर्ण शिष्टमंडळ आज या ठिकाणी तनपुरे साहेबांची भेट घेऊन दसाण्यातील वन जमिनीवरील असलेलं अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावं, वन जमिनीचं डिमार्केशन निश्चित करण्यात यावं आणि मालेगाव शहराच्या तसेच दसाण्याच्या तसेच दरेगावच्या तसेच संपूर्ण परिसराच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे, प्रदूषण निर्माण करणारे कारखाने तात्काळ निष्कासित करून ते वन विभागाच्या ताब्यात घेण्यात यावेत या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतापजनक आहेत। वन विभागाने याची तात्काळ नोंद न घेतल्यास, दखल न घेतल्यास ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। मला वाटतं वन विभाग याची सकारात्मकता लक्षात घेऊन कुठेतरी कारवाई करेल असं वाटतं, परंतु मालेगाव तालुक्यातील दसाना असेल, दरेगाव असेल आणि सायना असेल या ठिकाणाच्या वन जमिनीचं बेकायदेशीर हस्तांतरणाबाबत वारंवार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती आणि व्यक्तिगत माझ्या पत्रान्वये सन्माननीय अपर जिल्हाधिकारी असतील, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, सन्माननीय मुख्य वन संरक्षक असतील, उपवन संरक्षक असतील, तसेच मालेगावचे उपविभागीय वन अधिकारी आताचे सहाय्यक वनसंरक्षक मालेगाव या पदांना याची पूर्ण पुराव्यानिशी माहिती आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। परंतु
आत्तापर्यंत वन विभाग त्यावर झोपलेला आहे. वन विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारात अतिशय अखंड बुडालेले आहेत. त्यामुळे वन विभागाची कोट्यावधीची मालमत्ता, दरेगावातली 100 हेक्टरच्या पेक्षा जास्त जमीन, सायन्यातली 150 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आणि दसाण्यातली 150 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, म्हणजे साधारण 500 हेक्टर, साधारण हिचं मार्केट व्हॅल्यू 1000 कोटीपेक्षा जास्तची ही जमीन वन विभाग ताब्यात घ्यायला कुचरत आहे. याच्या मागे काही राजकीय दबाव आहे का किंवा काही आर्थिक हितसंबंध आहेत का, हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आहे. सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातल्या वनजमिनीची हद्द निश्चिती आणि त्यांचं बेकायदेशीर वाटप असेल या संदर्भातली चौकशीसाठी SIT नेमण्याचे आदेश आलेले आहेत. परंतु मालेगावच्या SITला लखवा मारला आहे का, हा प्रश्न मी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी आणि सहाय्यक वन संरक्षक यांना या ठिकाणून आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो. कारण जर राज्यभरात SITच्या माध्यमातून वन जमिनीचं हस्तांतरण रोखण्याचं काम चालू आहे तर मालेगाव त्यात का पाठीमागे पडत आहे? वन विभागावर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना, वन विभागाची प्रतिमा अतिशय खराब होत असताना, शासनाचा महत्त्वाचा अंग त्याच्याबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टीवर आरोप होत असताना वरिष्ठ अधिकारी याची नोंद घेतील का, हा प्रश्न मालेगावच्या जनतेच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्य वन संरक्षक नाशिक तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांना विचारू इच्छितो. माझे सदस्य आताच बॉडीवर सदस्य आहे आणि माजी ग्रामपंचायतचे सरपंच वेदिका हितेश पवार. आम्ही या ठिकाणी जे आपली 131 जो गट आहे दसाने गटातील वन विभागातील त्या गटावर जे अतिक्रमण झालेले जे उद्योगधंदे चालू आहेत ते त्यापासून गावाला बऱ्याचपैकी नुकसान होत आहे. तर त्यांनी ती जमीन त्यांच्या वन विभागाची असल्याने त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली पाहिजे वन विभागाने, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमलेलो आहोत. त्यांनी 7 दिवसात आम्ही ताब्यात घेऊ असं म्हटलेले आहेत. जर त्यांनी 7 दिवसात ती जमीन ताब्यात नाही घेतली, त्या कारखान्यांवर किंवा त्या उद्योगधंद्यांवर जर त्यांनी काही कारवाई नाही केली तर आम्ही सगळे गावकरी, सगळे गावातील सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. ते बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही स्वतः 3-4 महिन्यापासून फॉलोअप घेत आहोत सर. त्यांनी त्यावर काही कारवाई केलेली नाही आहे आणि ज्या दिवसापासून आम्ही म्हणजे त्या कारखान्या बंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा आलो की हे उद्योगधंदे बंद झाले पाहिजे. ती जी जमीन आहे 131 गटातील ती जी गावरान म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा जे गुरं पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण ती जमीन ठेवलेली आहे. त्या विभागाने ती जमीन ताब्यात घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करावं असं बऱ्याच वेळा त्यांना आम्ही निवेदन केलेलं होतं. 131 गट सर, तो आपला वन विभागात येतो. त्या ठिकाणी बरेच उद्योग आहेत सर. त्या उद्योगांमध्ये म्हणजे खडी क्रेशर आले, काही कारखाने आले, बरेच उद्योग आहेत सर. 7 दिवसाचं आव्हान दिले. 7 दिवसात ते बोलले की आम्ही त्याला आजच ते लाईट कट करणार आहे. त्याने 7 दिवसात ते कारवाई करणार. जर त्यांनी 7 दिवसात ते कारखाने बंद केले आणि उद्योगधंदे बंद केल्याने तर आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. दसाने गावातले आज ग्रामपंचायतीचे सगळं शिष्टमंडळ आपल्याकडे आज आलेलं होतं वन विभागाकडे. दसाण्यातील गट नंबर 131 ह्या गावात फॉरेस्टच्या जमिनीवर काही कारखाने यांच्यामुळे जर प्रदूषण होत असेल तर ते तात्काळ बंद करण्यात यावे, सील करण्यात यावे आणि योग्य ती नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी होती. तर यासंबंधी आपण तात्काळ जे MPCL किंवा महावितरण असेल त्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आपण वीज पुरवठा खंडित करू आणि त्या विभागाची म्हणजे पूर्ण गट नंबर 131ची संयुक्त मोजणी करू तात्काळमध्ये. आणि जर खरंच ते वन विभागाच्या अखत्यारीत असतील तर ते तात्काळ सील बंद करून सदर जागा ही अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल. गावकऱ्यांची तक्रार होते की वारंवार आम्ही पत्र व्यवहार करतो, तक्रार देतो. 10 वर्षापासून हा कारखाना सुरू आहे, आजपर्यंत कारवाई का झाली नाही? सीमांकन त्या गावाचं अजून झालेलं नाही आहे. नीट डिमार्केशन आणि सीमा निश्चिती झाल्यावरच ती गोष्ट होऊ शकते. कारण की दसाने 131मध्ये जवळजवळ 600 एकर जमीन होती. त्यापैकी आता 338 हेक्टरच जमीन फॉरेस्ट आहे. तर बाकीची जमीन ही डिसफॉरेस्ट झालेली आहे. तर नक्की डिसफॉरेस्ट एरिया कुठला आहे, वाटप एरिया कुठला आहे आणि प्रॉपर राखीव वन कुठलं आहे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सदर याच्यावर कारवाई आपल्याला स्थगित करावी लागेल. पण तोपर्यंत आपण वीज पुरवठा खंडित करून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवू शकतो. 131 हा विषय आहे. 131 कमीत कमी 40 कारखाने ओके आणि 5 क्रेशर मशीन वर्षापासून सुरू आहे. ओके, आपल्याला माहित नाही की आपलं क्षेत्र कुठपर्यंत आहे. ते आपण डिमार्केशन करून घेऊ दादा तात्काळ आता. त्यानंतर मग आपण कारवाईची हे करून घेऊ. संयुक्त मोजणी करणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या कंडिशनला. नाही, अजून आतापर्यंत संयुक्त मोजणी नाही झालेली आहे. आपण वारंवार पत्रव्यवहार पण केलेला आहे आणि आता शिष्टमंडळ आलेलं आहे त्यानुसार पण आपण पत्रव्यवहार करून तात्काळ कारवाई करू. किती दिवसाचं आव्हान आपण लोकांना दिलं?
ह्या आठवड्यात तर वीज पुरवठा खंडित तात्काळ होऊन जाईल. त्यानंतर मग आपण भूमी अभिलेख आणि महसूल विभाग यांना पत्रव्यवहार करू. त्यांच्याकडून जसा रिस्पॉन्स येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. नाही, कायमस्वरूपी राहू. एकदाचं डिमार्केशन झालं, सीमा निश्चिती झाली तर जमिनीचा वन विभागाच्या अखत्यारीतली कुठलीही प्रॉपर येऊन जाते, त्याच्यामुळे ही कारवाई कायमसाठीची राहील. आपली जमीनवर या 40 कारखाने लोकांनी घेऊन बांधकाम केले, कंपन्या उघडलेल्या आहेत, तिथपर्यंत आपण काय करतो? त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल, कारण की कंपन्या उभारण्यासाठी त्या विभागाचं त्यांना NOC आहे की नाही, किंवा कोणी जबाबदारी त्यांची निश्चित केलेली आहे, कुठल्या विभागात आहे, सातबारे चेक होतील, त्यानंतर सगळी कारवाई होईल. हम बहुत मेहनत करते हैं, आप लोगों तक आपके मसाइल को उठाते हैं, आपके मसाइल को शासन तक, प्रशासन तक पहुंचाते हैं, आपके मुद्दों पर बात करते हैं, दुश्मनी लेते हैं, और इसके बदले में हम आपसे क्या मांगते हैं? सिर्फ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को प्रेस कीजिए, और हमारी खबर अगर अच्छी लगती है तो इसे शेयर कर दीजिए। आप देख रहे थे अब तक न्यूज़ इंडिया, जाबिर शाह के साथ। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।